दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। निफाड शहरातील संभाजीनगर रोड ते श्रीरामनगर रोड या मार्गावर पथदिवे बसविण्याच्या कामाचा शुभारंभ मंगळवारी 14 जुलैला उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झालाय। महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या नगरोत्थान निधीतून हे काम मंजूर झालं असून भारतीय जनता पक्षाचे जिल्हा चिटणीस संजय लक्ष्मण गाजरे यांच्या विशेष प्रयत्नातून या विकास कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे। या पथदिवे प्रकल्पांमुळे संभाजीनगर, श्रीरामनगर आणि परिसरातील नागरिकांना रात्रीच्या वेळी प्रकाशमान आणि सुरक्षित रस्त्यांचा लाभ मिळणार आहे। यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार असून वाहतूक सुरक्षिततेही सुधारणा होईल। तसेच महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना रात्रीच्या वेळी अधिक सुरक्षितपणे प्रवास करता येणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे। शुभारंभ कार्यक्रमाला स्थानिक पदाधिकारी, भाजप कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थितांनी या विकास कामाचे स्वागत करत परिसरातील इतर नागरी सुविधांचाही लवकर विकास व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। स्थानिक नागरिकांच्या दृष्टीने हे पथदिवे काम महत्त्वाचे मानले जात असून यामुळे परिसरातील मूलभूत सुविधांमध्ये आणखीन भर पडणार असल्याचं मत व्यक्त करण्यात आलंय। योगेश कर्डिले, दक्ष न्यूज, निफाड।